नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयातील 3.5 द डक अँड द कांगारू हा घटक बघणार आहोत. ही गोष्ट आहे एका बदकाची आणि एका कांगारूची. बघा, तर ही गोष्ट म्हणल्यापेक्षा ही एक कविता आहे. तर आपण ती समजून घेऊयात. बघा, सेड द डक टू द कांगारू म्हणजे कोण? बदक म्हणाला कोणाला? कांगारूला. गुड ग्रेसियस हाऊ यू हॉप म्हणजे तू कसा उड्या मारतोस. ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू म्हणजे फील्ड्स म्हणजे माळरानावर आणि पाण्यावर सुद्धा तू कशा उड्या मारतोस. ॲज इफ यू नेव्हर वूड स्टॉप म्हणजे जसं की तू कधीही थांबणार नाहीस, अशा पद्धतीनं तू काय करतोस? उड्या मारतोस. आता पुढे काय म्हणतो बघा बदक. माय लाईफ इज अ बोर इन धिस नॅस्टी पॉन्ड माझी लाईफ म्हणजे आयुष्य, माझं आयुष्य कसं आहे? बोर आहे म्हणजे कंटाळवाणं आहे. इन द नॅस्टी पॉन्ड म्हणजे या छोट्याशा तळ्यामध्ये माझं आयुष्य काय आहे? कंटाळवाणं आहे. अँड आय लॉंग टू गो आऊट इन द वर्ल्ड बियॉन्ड आणि मला काय करायचं आहे? लॉंग म्हणजे दूर जायचं आहे. कशाच्या बाहेर? या जगात हे जग बघायचं आहे. अशा पद्धतीनं मला खूप दूर जायचं आहे. आय विश आय कूड हॉप लाईक यू. आय विश म्हणजे माझी इच्छा आहे की आय कूड म्हणजे काय? करू शकणे, की मी सुद्धा करू शकावं. काय? हॉप लाईक यू म्हणजे तुझ्यासारख्या लांब लांब उड्या मला मारता याव्यात. सेड द डक टू द कांगारू बदक म्हणाला कोणाला? कांगारूला. मग पुढे काय झालं बघा. आता कांगारू काय म्हणतो पाहूया. बघा, सेड द कांगारू म्हणजे कांगारू म्हणाला कोणाला? सेड द कांगारू टू द डक कांगारू डकला म्हणाला. धिस रिक्वायर्स सम लिटल रिफ्लेक्शन म्हणजे रिक्वायर म्हणजे गरज असणे, पाहिजे. काय पाहिजे? रिफ्लेक्शन म्हणजे थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल आपल्याला स्वतःकडे. परहॅप्स ऑन द होल इट माईट ब्रिंग मी लक म्हणजे तुला वाटत असेल, परहॅप्स म्हणजे जरीही तुला वाटत असेल की मी लकी आहे. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन जरी तुला वाटत असेल की मी खूप लकी आहे, तरी त्यामध्ये एक गफलत आहे. काय आहे? बघ मी सांगतो आहे ना काय आहे बघा. विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड युअर फीट आर अनप्लिझंटली वेट अँड कोल्ड म्हणजे तुझे पाय कसे आहेत बदकाचे. म्हणजे पहिली ओळ काय म्हणते? इफ यू लेट मी स्पीक सो बोल्ड म्हणजे तुला मी खरं सांगू का? युअर फीट आर म्हणजे तुझे पाय आहेत अनप्लिझंटली म्हणजे न आवडणारे किंवा गरजेपेक्षा जास्त. वेट अँड कोल्ड वेट म्हणजे ओले आणि कोल्ड म्हणजे थंड आहेत. अँड वूड प्रॉबब्ली गिव मी द मॅटीज सेड द कांगारू आणि प्रॉबब्ली म्हणजे शक्यतो मला काय देतील? मॅटीज म्हणजे काय बघा, याचा अर्थ आपल्याला खाली सापडतो या ठिकाणी. बघा हे पहा काय आहे? रूमॅटिज म्हणजे द पोएट्स फनी वे ऑफ सेईंग रिवमॅटिझम विच इज अ डिसीज एक रोग आहे. हा पाय लहान असण्याचा काय आहे? एक रोग आहे. तर तुला तो रोग असल्यासारखं मला काय होते? वाटते. मग पुढे बघा, पुढे काय म्हणतो पहा. सेड द डक आता डक काय म्हणतो बघा. सेड द डक ॲज आय सेट ऑन द रॉक म्हणजे मी रॉक म्हणजे दगडावर बसलेला आहे. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली आय हॅव थॉट म्हणजे मी विचार केला आहे. कशाचा विचार केला आहे? ओव्हर दॅट म्हणजे माझे पाय ओले आहेत आणि थंड आहेत याचा मी पण विचार केला आहे. अँड आय बॉट 4 पेअर्स आणि मी 4 जोड्या विकत घेतल्यात. कशाच्या? वर्स्टेड सॉक्सच्या मी काय घेतल्या? 4 जोड्या विकत घेतल्यात. विच फिट माय वेब फिट नीटली ज्या माझ्या जाळ्यासारख्या पायाला नीटली म्हणजे व्यवस्थितपणे फिट होतात, अशा मी काय केलं आहे? जोड्या विकत घेतल्या. कशाच्या? सॉक्सच्या. मग कांगारू काय म्हणतो बघा. सेड द कांगारू आय एम रेडी चल तर मग मी रेडी आहे.
ऑल इन द मूनलाईट पेल म्हणजे चंद्राच्या उजेडामध्ये. बट टू बॅलेन्स मी वेल पण मला व्यवस्थित बॅलेन्स करण्यासाठी डिअर डक सीट स्टेडी म्हणजे शांतपणे व्यवस्थित बस. अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल आणि थोडंसं माझ्या शेपटीच्या काय कर टोकाकडे. बघा शेपटीच्या कुठं बस, टोकाकडे बस. आणि मग पुढं काय होते पहा. सो अवे दे वेंट आणि ते खूप लांब गेले. कसे? अ हॉप अँड अ बाउंड एक उडी आणि एक पक्की पकडलेलं. बाउंड म्हणजे झकडून धरणे, पकडून धरणे. अँड दे हॉप द होल वर्ल्ड 3 टाइम्स राऊंड आणि त्यांनी सगळ्या जगाला 3 वेळा वेढा मारला. अँड हू सो हॅपी ओ हू ॲज द डक अँड द कांगारू. डक आणि कांगारू दोघंही काय झाले? खूप हॅप्पी झाले. हे पाठावरचे शब्द आहेत, हे आपण वाचून घ्यायचे.